ओम नमः शिवाय। तुम्हाला आषाढ महिन्यातील प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमा अमावस्या या दिवशी न चुकता हे काम करायचे आहे। तुमचे नक्कीच आयुष्य बदलेल। नमस्कार, उमाशंकर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमः असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आषाढ महिना सुरू होत आहे आणि त्यात पावसाळीही आहे। या काळात बऱ्याच ठिकाणी साथीचे रोग पसरतात। यामुळे घरातील लहान मुले आणि मोठी माणसं देखील आजारी पडतात। रोगराई कमी व्हावी यासाठी मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा आणि अमावस्येला हा उपाय करायचा आहे। आजच्या युगात असे झाले आहे की देवावरील श्रद्धा लोकांची कमी झाली आहे। काही लोक आपल्या कुलदेवतावरही विश्वास ठेवत नाहीत। असो, पण ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी हे जरूर करावे। आषाढ महिना हा खूप पवित्र महिना आहे। काही देवी देवतांचे उत्सव ह्या महिन्यात असतात। आषाढ एकादशी, आषाढ वारी देखील ह्या महिन्यात असतात आणि आई मरीमाता देवीची आषाढ महिन्यात यात्रा असते। तुम्हाला आषाढ महिन्यातील प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी आणि पौर्णिमा अमावस्या या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे आणि आपली कुलदैवत असेल किंवा आपले ग्रामदैवत असेल किंवा शहरामध्ये आपल्या आजूबाजूला देवी देवतांचे मंदिरे असतील तर त्या ठिकाणी जायचे आहे। मंदिराला जाताना सोबत तुम्ही कळशी भरून पाणी घ्यायचे आहे आणि त्याबरोबर कडुलिंबाचे पाणी घ्यायचे आहे आणि सोबत दही भाताचा नैवेद्य देखील घ्यायचा आहे। मरीमाता मंदिर, यल्लमा मंदिर, अंबाबाई मंदिर, शंकराचे मंदिर किंवा म्हसोबाचे मंदिर किंवा मारुतीचे मंदिर, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मंदिर असतील तर तुम्हाला काय करायचं आहे की मंदिरात गेल्यानंतर पहिल्यांदा देवाला पाणी वाढवावे। म्हणजेच पाणी अर्पण करावे। कधी कधी पूजा पूर्ण झाल्यामुळे देवाच्या मूर्तीवर पाणी घालू देत नाहीत, तर तुम्ही देवाच्या किंवा देवीच्या चरणाजवळ किंवा मंदिराच्या पायऱ्यावर पाणी अर्पण करू शकता। नंतर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचे आहे। त्यानंतर कडुलिंबाचे पाने ठेवायचे आहेत आणि दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर कापूर जाळायचा आहे। असे तुम्हाला आषाढ महिन्यातील प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि अमावस्येला करायचे आहे। जर घरातील स्त्रीला अडचण म्हणजेच मासिक पाळी आली असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही पूजा केली तरी चालेल। नवरा, मुलगी किंवा मुलगा, फक्त ही पूजा करताना मनात भक्तिभाव पाहिजे, तेव्हाच या पूजेला महत्त्व राहील। बऱ्याच लोकांना हे माहीत देखील असेल, आजकाल त्याचा त्यांना सर्वांना विसर पडत चाललेला आहे। आषाढ महिन्यातील या पूजेमुळे तुमचे सर्व भले होईल। सरळ आणि साधी पूजा आहे, जास्त खर्च देखील नाही। प्रत्येक स्त्रीने ही पूजा करावी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।